नमस्कार, भाग्यस लाईफस्टाईल अँड व्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. अगदी जवळजवळ मी 8 ते 9 महिन्यांनी मैत्रिणींना तुम्हाला भेटतीये. हो, थोडंसं व्हिडिओ टाकत नव्हते, वेळ मिळत नव्हता असं नाही, थोडासा हेल्थ इश्यू होता, त्याच्यामुळे माझ्याकडे सॉरी, पण माझं थोडंसं दुर्लक्ष झालं. तर चला आज आपण वटपौर्णिमेचा व्हिडिओ बघूया. ॲक्च्युली 11 तारखेलाच वटपौर्णिमा होऊन गेलेली आहे, पण माझा व्हिडिओ टाकायचा राहिला होता. तर चला आपण वटपौर्णिमा मी कशा प्रकारे सेलिब्रेट केली ते बघूया. दरवर्षी मी वटपौर्णिमेला अगदी वडाच्या झाडाला जाऊन फेऱ्या मारते, पूजा करते, पण ह्यावेळेस मला शक्य नव्हतं, बाहेर पाऊसही चालू होता, म्हणून मी माझ्या इथे सोसायटीमध्ये वडाची फांदी आणून घरीच मी वटपौर्णिमा साधी सिंपल साजरी केलेली आहे. तर ती कशी प्रकारे साजरी केली आहे ते बघूया. वटपौर्णिमेला विवाहित महिला वाणात 5 फळं देतात. तर ते का देतात ते पण आपण आज माहिती बघूया. विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी दरवर्षी वटपौर्णिमा साजरी करतात. हिंदू धर्मात वटसावित्री व्रताला विशेष महत्त्व आहे. 7 जन्म तोच पती मिळण्यासाठी महिला वटपौर्णिमेचा व्रत करतात. महाराष्ट्रात हा सण ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला साजरा केला जातो. यंदा 10 जून 2025 रोजी वटपौर्णिमा साजरी होणार होती आणि ती मी साजरी केलेली आहे. शुभ मुहूर्त हा सकाळी 11:35 सुरू झाला होता आणि तो दुपारी 1:13 समाप्त होणार होता. वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिला उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात. या दिवशी सुवासिनींनी अनेकांना वाण देतात. वटपौर्णिमेच्या दिवशी वाण देण्याची प्रथा फार जुनी आहे. या वाणात 5 काळ्या मण्यांच्या माळीसह आंबा, जांभूळ, करवंद, फणस, केळ ही फळेही ठेवली जातात. पण अनेकांना प्रश्न पडतो की वटपौर्णिमेच्या वाणात ही 5 फळं का ठेवली जातात? तर यामागे एक कारण आहे. ते म्हणजे ही 5ही फळे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. शिवाय ही हंगामी फळं आहेत, ज्यामुळे ती मोठ्या प्रमाणात वर्षभरातून एकदा खायला मिळतात. त्यामुळे वाणाच्या निमित्ताने ही फळं खायला मिळावीत. तसेच वाण देताना महिलांना समाधानही मिळते. मैत्रिणींनो, अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी वटपौर्णिमा साजरी केलेली होती. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने वेगळी करू शकता. ठीक आहे, प्रत्येकजण आपल्या आपल्या मनोभावानुसार आपल्या तिथी परंपरा चालत आली आहे त्याच्यानुसार वटपौर्णिमा साजरी करतात. तर सॉरी, मी मगाशी चुकून 11 जून म्हटलं, ॲक्च्युली 10 जूनलाच वटपौर्णिमा साजरी झाली होती. तर अशा प्रकारे वटपौर्णिमा साजरी मी केलेली आहे. एक विवाहित स्त्री तिच्या पतीवरील प्रेमाचे प्रतीक बनण्याभोवती एक औपचारिक धागा बांधून दर्शवते. हा उत्सव महाभारतात सांगितल्याप्रमाणे सावित्री आणि सत्यवान यांच्या दंतकथेवर आधारित आहे. हिंदू पंचांगानुसार तर ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते. वटसावित्री पौर्णिमा साजरी करण्याचे धार्मिक महत्त्व आहे. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी सावित्रीने आपले पती सत्यवान यांचे प्राण यमाकडून परत मिळवले होते. त्यामुळे सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी वडाची पूजा करतात. तर मी साधी सिंपल घरी वटपौर्णिमा सेलिब्रेट केली होती. तुम्हीही मैत्रिणींनो सेलिब्रेट केलेली असेल, नक्कीच केलेली असेल. तर मग वटपौर्णिमेचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.